तर हा एक महाराष्ट्राचा आपण प्रमाणबद्ध नाही पण अंदाजे एक महाराष्ट्राचा नकाशा काढला. या नकाशामध्ये आपण हे आकडे लिहिले इथे 72.6 पूर्व, इकडे लिहिलाय 80.9 पूर्व, इकडे लिहिलाय 15.8 उत्तर, इथे लिहिलाय 22.02 उत्तर. तर यामध्ये दोन शब्द समजून घेणं आवश्यक आहे. एक आहे पृथ्वीवर एक काल्पनिक रेषा काढल्या आहे. ही पृथ्वी आहे, या पृथ्वीवर अशा काल्पनिक रेषा काढल्या ज्या उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत काढल्या. या सर्व उभ्या रेषांनाच आपण म्हणतो रेखावृत्त. काय नाव देतो? रेखावृत्त. म्हणजे रेखावृत्त ह्या काल्पनिक रेषा आहेत पण उभ्या रेषा आहेत. सोबत सोबत अशा आडव्या पण रेषा काढल्या, ह्या पण काल्पनिक आहेत, कोणी प्रत्यक्ष जाऊन काढलेल्या नाही, काल्पनिक रेषा आहेत. अशा आडव्या पण काढल्यात. आपण जर का पृथ्वीचा गोल बघितला शाळेत तर असं लक्षात येईल का त्याच्यावर रेषा रेषा आहेत, म्हणजे काय तर चौकोन चौकोन झाले. ह्या आडव्या ज्या रेषा आहेत यांना नाव आहे अक्षवृत्त. हा ओळखीचा एक मधातला ज्याला शून्य म्हटलं गेलं त्याचं नाव आहे विषुववृत्त. विषुववृत्त. तसंच इथे एक 23.5 अंशावर उत्तर भागात या विषुववृत्तानं पृथ्वीचे दोन भाग केले, वरचा उत्तर भाग, खालचा दक्षिण. उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध. हा 23.5 उत्तर या ठिकाणी आहे कर्कवृत्त आणि असा 23.5 दक्षिणेला पण आहे. हा 23.5 अंश दक्षिण याला आपण नाव दिलं आहे मकरवृत्त. म्हणजे पृथ्वीच्या मध्ये आहे शून्य, त्याला म्हटलं विषुववृत्त. वर 90 आहेत, खाली पण 90 आहेत, 90 180, मधातला शून्य 181. ह्या 181 काल्पनिक आडव्या रेषा पृथ्वीवरच्या म्हणजेच अक्षवृत्त. त्यातल्या काही रेषांना नावं दिले, जसं मधल्या शून्याला विषुववृत्त नाव दिलं, उत्तरेला 23.5 वर एक आहे तिला कर्कवृत्त नाव दिलं. ही भारतातून जाणारी रेषा आहे. त्यानंतर दक्षिण गोलार्धात 23.5 अंशावर पुन्हा एका रेषेला नाव दिलं मकरवृत्त. हे नाव लक्षात ठेवायचे. हेच आकडे आपण इथे घेतले. हा 22.02 उत्तर, 15.8 उत्तर. याचा अर्थ का महाराष्ट्र हे उत्तर गोलार्धात आहे, पूर्ण भारतच उत्तर गोलार्धात आहे, म्हणजे विषुववृत्ताच्या वर आहे. या शून्यापासून जेव्हा आपण इतक्यात येऊ, इथून भारत चालू होईल, इथे कुठेतरी महाराष्ट्र चालू होईल. तर महाराष्ट्र कुठे सुरू होणार? 15.8. इथे 15.8 अक्षवृत्तापासून महाराष्ट्राची वर उत्तरेला 22.02 उत्तरपर्यंत मर्यादा आहे, म्हणजे सीमा आहे. या भागात महाराष्ट्र आहे असं आपण म्हणू. तर 15.8 उत्तर पासून 22.02 उत्तर एवढ्या परिसरात, एवढ्या भागात पृथ्वीवर महाराष्ट्र आहे. त्याचबरोबर 72.6 पूर्व पासून 80.9 पूर्व पर्यंत, तर उभ्या रेषा ज्या आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणचं महाराष्ट्र इथून सुरू झाला तर इथे 72.6 पूर्वपासून 80.9 पूर्वपर्यंत एवढ्या भागामध्ये महाराष्ट्र पसरला आहे. तर हे महाराष्ट्राचा विस्तार दाखवला. उत्तरेला महाराष्ट्र कुठपर्यंत कुठून आहे, पूर्वेला महाराष्ट्र कुठून कुठपर्यंत आहे. हे आपण फक्त थोडक्यात बघितलं. आपण याची पृथ्वीची जेव्हा स्पेशल अभ्यास करू तेव्हा ते पूर्ण अक्षवृत्त, रेखावृत्त, ग्रीनविच शहर काय आहे, किती अक्षवृत्त आहे, किती रेखावृत्त आहे, ते पूर्ण आपण डिटेल्स घेऊ. सध्या आपण पाहतोय महाराष्ट्र, त्याचा विस्तार 15.8 उत्तर ते 22.02 उत्तर, 72.6 पूर्व ते 80.9 पूर्व एवढ्या भागात. ठीक आहे. एक नदीचं सांगायचं राहून गेलं होतं आपलं. त्या दिवशी आपण इथे असा उल्लेख केला होता का एक नदी अशी उतारात दक्षिणेकडे वाहते. ही दक्षिण वाहिनी नदी आहे.
आणि या नदीचं नाव आहे वैनगंगा. ही दक्षिण वाहिनी वैनगंगा येते कुठून? तर इकडे मैकल पर्वत आहे. मैकल पर्वत, या मैकल पर्वतावर एमपीतला भाग आहे. या मैकल पर्वतावरून एक शिवनी नावाचं गाव आहे. तर शिवनी मध्य प्रदेशमध्ये आहे, मैकल पर्वतही मध्य प्रदेशमध्ये आहे, सातपुड्यातलाच पार्ट आहे. या मैकल पर्वतावरून शिवनी या ठिकाणाहून एमपी मधून येणारी दक्षिण वाहिनी नदी, तिचं नाव आहे वैनगंगा. या वैनगंगेलाच इथं आहे आपला यवतमाळ. या यवतमाळच्या दक्षिणे येणारी पैनगंगा नदी आणि यवतमाळच्या उत्तर भागातून येणारी वर्धा नदी, यांचा संगम, या वर्धा नदीचा आणि पैनगंगा नदीचा संगम इथे झाला. या ठिकाणी चंद्रपूर लागला. इथे चंद्रपूर जिल्हा, इथे यवतमाळ जिल्हा, इकडे चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर जिल्ह्यातले लोक म्हणते का याचा संगम वडा या गावला झाला. कोण्या गावला झाला? कारण ते त्याच्या जिल्ह्यातलं गाव सांगतात. पण यवतमाळमध्ये इथे एक गाव आहे. यवतमाळवाले चंद्रपूर गावाचं नाव नाही घेत, चंद्रपूर जिल्ह्यातल्या वड्याचं नाव नाही घेत. ते यवतमाळवाल्यांसाठी साकरा जुगाद, वणीमध्ये साकरा जुगाद या ठिकाणी वर्धा वैनगंगेचा संगम झाला असं यवतमाळचे लोक म्हणतात. चंद्रपूरचे लोक म्हणतात वडा या गावी संगम झाला. चंद्रपूर म्हणा की वडा म्हणा, ऑप्शन मध्ये एकच उत्तर राहील. वर्धा पैनगंगा संगम कुठे? एक तर साकरा जुगाद लिहिल, नाही तर वडा लिहिल. तर वडा हे गाव बऱ्याच पुस्तकांमध्ये आलं आहे, त्याच्यामुळे वडा हे उत्तर राहील. हीच वर्धा नदी या पैनगंगेमध्ये जाते. याच वैनगंगा नदीचं नाव पुढे चालून प्राणहिता होते. हीच प्राणहिता नदी या गडचिरोलीमध्ये सिरोंचा नावाचं गाव आहे. या सिरोंचा गावी या प्राणहिता नदीला इकडून येणारी गोदावरी मिळते. ही जी गोदावरी नदी आली, या गोदावरी नदीमध्ये ही प्राणहिता नदी एकत्र येते. मग गोदावरीची उपनदी कोणती? प्राणहिता म्हटलं तरी चालते. गोदावरीची उपनदी कोणती? तर प्राणहिताच्या ऐवजी वैनगंगा म्हटलं तरी चालते. पण प्रश्न जर बदलला, वैनगंगाची उपनदी कोणती, मग तुम्हाला वर्धा नाव द्यावं लागेल. तर अशा पद्धतीनं डायरेक्ट वर्धा इथे येत नाही. वैनगंगेची उपनदी वर्धा, वैनगंगेची उपनदी पैनगंगा असं म्हणता येईल. आणि गोदावरीची उपनदी कोणती? तर प्राणहिता. तर जी नदी जिथं मिळत आहे ती त्याच्या नावानं उपनदी म्हणून ओळखल्या जाते. तर आपण हे त्या दिवशी राहून गेलो होतं सांगायचं. मैकल पर्वतावरून शिवनी एमपी मधून आलेली नदी. गोदावरी आली होती त्र्यंबकेश्वर नाशिक मधून. कृष्णा कोयना ह्या दोन्ही नद्या महाबळेश्वर वरून आल्या. महाबळेश्वर वरूनच कृष्णा नदी आली, सातारा जिल्हा. महाबळेश्वर वरूनच कोयना नदी आली, सातारा जिल्हा. ह्या काही काही गोष्टी लक्षात ठेवाव्याच लागतील. जशी भीमा नदी कुठून आली? तर भीमाशंकर पुणे, पुणे जिल्ह्यात भीमाशंकर तिथून आली. तर नद्यांचे उगम सुद्धा विचारल्या जातात. तर हे काही उगम आपल्याला माहीत असलेले अधिक चांगलं. तर मला वाटतं तुम्हाला काही नद्या ज्या राहिल्या होत्या त्या आणि खाड्या एवढं निश्चित लक्षात आलं असेल. शिवाय महाराष्ट्राचा विस्तार तोही लक्षात आला असेल. ठीक आहे.